लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकावल्यानंतर इकडे राज्यात मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। तर तिकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडावंदन केलंय। ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। त्यानंतर बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं। तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा जो नारा आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील। भारताला आत्मनिर्भर करण्याकरता जगातलं जे उत्पादन आहे, जगातल्या ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या भारतामध्ये उभ्या कराव्या लागतील, तयार कराव्या लागतील, गुणवत्तेने तयार कराव्या लागतील। सगळा नवाचार, स्टार्टअप्स, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे आपल्याला उभ्या कराव्या लागतील आणि त्या दिशेने भारताची वाटचाल चाललेली आहे। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसिम मुनीर ने दिलेल्या पोकळ धमकीला भारत भीक घालत नाही हे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दाखवून दिलेलं आहे। आणि त्यांनी धमकी देताना म्हणाले की आमच्याकडे अनुभव आहे आणि आपले प्रधानमंत्री म्हणाले आमच्याकडे काय, आणि मग गोली का जवाब गोले से देंगे हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं वाक्य बरंच काय सांगून जात आहे। गीदड़ भभकी से भारत डरने वाला नहीं। गीदड़ अगर शेर की खाल पहनता है तो गीदड़ शेर नहीं बनता है। शेर एक ही होता है, उसका नाम है नरेंद्र मोदी। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही। आणि म्हणून अशा किती धमक्या दिल्या तरी भारत घाबरणार नाही। हा नया भारत आहे, घुसके मारने वाला भारत आहे, हे आपल्या लष्कराने दाखवून दिले। मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। जागा निश्चिती आणि पूर्व व्यवहारता चाचणीसाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे। जिल्ह्याच्या युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून CIIIT प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे। टाटा टेक्नॉलॉजी आणि MIDC यांच्या सहकार्याने जवळपास 200 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत।